हो ना, जेवारीत म्हणजे जेवारीत नाही, इथं येऊन जेवायला आवडतं. आमच्या आईला ऐकू जाय ना बोराच्या नादामध्ये. मी म्हणलं असं जेवण बोराच्या पाहिजे नादात. मस्त शेतामध्ये बसून चांगलं वाटतं. तेव्हा ते महादेवाचं मंदिर आहे आई. जवळ होते. नाही नाही, ते मारवाड्याचं ते लय चिडचिड करत. घराजवळ आहे का म्हणजे? हा, ते त्याच्या घरात आहे. अर्ध्या गुंठ्यामध्ये त्यांनी मंदिराला जागा दिलेली आहे, त्याच्यामुळे ते लय किरकिर करतं बाई. ते म्हणतं दहीच टाकत्यात, दूधच टाकत्या आणि एवढाला पाणी टाकत्यात. तो येतो किरकिर करणारा. त्यामुळे दुसऱ्या महाराजाचं नाही माहित बाई मला. हरभरा मस्त आलाय ना, बारीक आहे अजून, मोठाला झाल्यावर त्या मावशीला म्हणून आम्हाला बोलवावं हरभरा हे करायला. हरभरा खुडायला भाजी लय चांगली लागते हरभऱ्याची. अजून लय लहान लहान आहे ना. मोठाला झाल्यावर येऊ आपण. मला तर लय येते बोंब पाडता, पण येऊ आपण. हे कोण पडीत पडलं काय खिशात? लय राबावं लागतं बाई आई शेतावाल्याला पण. शेतावाल्याला लय काम करावं लागते व. एक एक शेंग द्यायला तोडावं लागते. शेंगाच्या बी इकायला आणतात तर किती भावटाव करतात लोक. चला, चिंचा कोणाला खायच्या आवडत्या का चिंचा? आई तुम्हाला आवडत्या का चिंचा? पहिले आवडत, आता नाही आवडत. काऊन हो? जात आंबाच्या हो. चांगल्या असत्या खाल्लेल्या, खोकला राहतो बरं का चिंचानी. ते तोडकर म्हणते बाई, डॉक्टर तोडकर संजीवनीवाला, खरंच म्हणते. हे पाच चिंचा लोकायला. जे व्हिडिओ पाहिजे त्याला दाखवते ना आई. हे काय आहे ना, दिसत्या ना, हे काय किती लगाडलेले आहे बघा चिंचा. काही काळ्या पडल्यात, कशामुळे पडल्या असत्या बरं? चिंचाच्या शेतात गेलं काय म्हणा. सगळे शेतामध्ये बोराचं आवळ्याचं काय कर गाणं आहे, पण ते नाही मला येत नाही, आता आठवत नाही एवढं. मस्त आहे चिंच, बोर, आवळेच नव्हते. मोठं झाड पाहिजे होतं ते लंब्या लंब्या बोरांचं. लय गोड राहते ते. इथून घर किती जवळ, मस्त. हे स्वप्नांगण तर लयच जवळ दिसू राहिलं. खाल्ले बाई 2-4. एवढेच घेतले हो, त्याला लई वेचावं लागत खाली पडलेले.